आणि औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष उद्धवजी ठाकरे हे मराठवाड्या दौऱ्यावर जाणार आहेत, परंतु त्यांचा मराठवाड्यातील शेतकऱ्यांबद्दल खरंच कळवळा आहे का हा देखील प्रश्न पडतो। भारतीय जनता पार्टीच्या सर्व आमदारांनी, महायुतीच्या सर्व आमदारांनी आणि सर्व खासदारांनी संवेदनशीलता दाखवत मराठवाड्यातील शेतकरी बांधवांना प्रत्येक महिन्याच्या एका महिन्याचा पगार हा शेतकऱ्यांसाठी देण्याचा निर्णय घेतलेला आहे। भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांनी आपल्या सर्व आमदारांशी चर्चा करून, भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांशी चर्चा करून त्यांचा एक महिन्याचा मानधन, एक महिन्याचा पगार हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मराठवाड्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा स्तुत्य निर्णय घेतलेला आहे। आणि त्यानंतर आज महायुतीच्या सर्व आमदारांनी, महायुतीच्या सर्व खासदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन हे मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देण्याचा अतिशय स्तुत्य निर्णय घेतला आहे। खरं तर महाविकास आघाडीचे एकही नेते शेतकऱ्यांच्या बांधावर नाहीत, महाविकास आघाडीचे नेते शेतकऱ्यांचे अश्रू पुसत नाहीत, तर फक्त राजकारण करतायत। महाविकास आघाडीचे नेते अशा पद्धतीनं राजकारणात मग्न असताना महायुतीचे सर्व नेते हे बांधावर आहेत, शेतकऱ्यांना मदत करतायत, आपलं एक महिन्याचं मानधन देत आहेत। एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहण्याचं काम महायुतीच्या नेत्यांकडनं केलं जातं। आपण काल बघितलं की स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे बांधावर गेले, शेतीमध्ये उतरून गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये, कमरे इतक्या पाण्यामध्ये जाऊन त्यांनी शेतीची पाहणी केली, शेतकऱ्यांना आधार दिला, शेतकऱ्यांशी संवाद साधण्याचं काम मुख्यमंत्री देवाभाऊंनी केलं। एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, हे सुद्धा बांधावर गेले आणि शेतकऱ्यांना आधार देण्याचं काम, शेतकऱ्यांना साथ देण्याचं काम महायुतीच्या सर्वच नेत्यांनी केलेलं आहे। असं असताना महाविकास आघाडीचे नेते फक्त राजकारण करण्यामध्ये दंग आहेत। तुम्ही राजकारण करतायत तर आम्ही समाजकारण करतोय, तुम्ही पर्यटन करतायत तर आम्ही मदत करतोय। हे मदत करणारं सरकार आहे, हे पर्यटन करणारं सरकार नाही, हे मला या निमित्ताने सांगायचं आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री काल दौऱ्यावर होते, पण त्यांनी नेमकं काय समजून घेतलंय? मराठवाड्याच्या आणि जिल्ह्यात काहीही राहिलेली नाही, त्यामुळे हा दौरा जो शासकीय आहे तो फास होता असं संजय राऊत। खरं तर फार्स काय असतो, दौऱ्याचा फार्स काय असतो ते आज उद्धवजी ठाकरे यांच्या दौऱ्याकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल। उद्धवजी ठाकरे हे ब्रेकफास्ट मातोश्रीमध्ये करणार आहेत आणि 3 तासाचा दौरा करून पुन्हा लंच करण्यासाठी मातोश्रीला येणार आहे। मोजून 3 तासाचा उद्धव ठाकरेंचा दौरा आहे, म्हणजे सकाळी 11 वाजता ब्रेकफास्ट करून उद्धवजी ठाकरे मातोश्रीमधून निघतील आणि दुपारी 2:30 वाजता लंच करण्यासाठी उद्धवजी पुन्हा एकदा मातोश्रीत येतील। या 3 तासाच्या दौऱ्यामध्ये उद्धवजी ठाकरे काय फार्स करणार आहेत? शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचं नाटक उद्धव ठाकरे तुम्ही करतायत, ही नौटंकी शेतकरी बघतोय। तुम्ही सकाळी नाश्ता करून घरातून निघणार आणि दुपारी जेवण करायला पुन्हा मातोश्रीवर येणार, हा तुमचा कसला दौरा? मोजून 3 तासाच्या दौऱ्यामध्ये शेतकऱ्यांचं दुःख तुम्हाला कळणार आहे का? तुम्ही कार्पेट टाकून दौरा करणार आहेत का? गेल्या वेळी मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं रेड कार्पेट टाकून ओल्या दुष्काळाची पाहणी तुम्ही केली होती, आताही रेड कार्पेट टाकून ओल्या दुष्काळाची पाहणी तुम्ही करणार आहात का? हा माझा त्यांना सवाल आहे। कालच्या दौऱ्यात मतांच्या बाजाराचा मार्ग एक प्रकारे सरकारनं उघडला असं त्यांचं सुद्धा। खरं तर मतांच्या बाजाराचा मार्ग संजय राऊत यांनी सांगू नये। संजय राऊत हे गाढव नाक्याचं नेतृत्व करतात, हे मी सातत्याने सांगतोय। संजय राऊत, तुम्ही फुटकी कवडी तरी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना दिली का? महायुतीच्या सर्व आमदारांनी, महायुतीच्या सर्व खासदारांनी त्यांचं एक महिन्याचं मानधन मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिले। आज उद्धव ठाकरे तुम्ही बांधावर जातायत, संजय राऊत तुम्ही बांधावर जातायत, तर तुम्ही फुटकी कवडी देखील शेतकऱ्यांसाठी दिलेली नाही। तुम्हाला या गप्पा मारण्याचा अधिकार नाही।
तुम्ही आधी शेतकऱ्यांना थोडीशी मदत करा. आपल्या माध्यमातून थोडीशी जर का मदत केली तर मग तुम्हाला बोलता येईल. आजपर्यंत तुम्ही दमडी देखील शेतकऱ्यांना दिली नाही आणि तुम्ही अशा पद्धतीच्या फुकाच्या गप्पा मारू नका. सरकारची मदत पोहोचवत आहे त्यावर सुद्धा त्यांनी टीका केली आहे की मदत ही गुप्त असावी, ती उघडपणे केली जाऊ नये असं त्यांचं म्हणणं. खरं तर गुप्त काय काय असतं, संजय राऊत यांचं काय काय गुप्त आहे, अलिबागच्या बंगल्यावर ते काय काय गुप्तपणे करतात आणि करोडो रुपयाचा घोटाळा करून गुप्तपणे किती निधी लाटलाय हे संजय राऊत महाराष्ट्राला माहित आहे. तुम्ही अशा पद्धतीनं उघड मदत, गुप्त मदत, तुम्ही अहो दमडी देखील दिली नाही. तुम्ही 1 रुपया मदत शेतकऱ्यांना दिली नाही. तुमचे खिसे थोडेसे झटका, तुम्ही थोडीशी मदत करा आणि मग त्याबद्दल बोला. 1 महिन्याचं वेतन आहे ते भाजप आणि राष्ट्रवादी शिवसेनेने दिलेलं आहे. मात्र संजय राऊतांनी आता याच्यावरती कुठेतरी राजकीय टिप्पणी केलेली आहे की कोरोना काळामध्ये सुद्धा तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पैसे दिले आहेत, तुम्ही पीएम रिलीफ फंडामध्ये पैसे दिले होते भाजपने. खरं तर आम्ही पीएम रिलीफ फंडामध्ये मदत दिली. आता लोक मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये मदत करतायत. संजय राऊत तुम्हाला पाहिजे तिथं मदत करा. तुम्हाला मुख्यमंत्री फंडात मदत करायची नाही ना, तुम्ही किमान शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या खिशात 2 रुपये द्या. शेतकऱ्यांना थोडासा आधार द्या. तुम्ही शेतकऱ्यांना कवडीही देणार नाही. साधा बिस्किटचा पुडा संजय राऊत तुमच्या शिवसेनेने दिला नाही. अर्धा किलो पीठ तुमच्या शिवसेनेनं तिथं दिलेलं नाही. तुम्ही काय लोकांना सांगतात, आम्ही कोविडच्या काळामध्ये देखील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभं राहिलो. कोविडच्या काळात आम्ही लोकांना मदत करत असताना तुम्ही कोविडच्या काळामध्ये स्वतःची घरं भरली. ज्या पद्धतीनं कोविडच्या काळात तुम्ही भ्रष्टाचार केला, जवळपास 9.5 लाख कोटी रुपये वसूल करण्याचं काम कोविडच्या काळामध्ये संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलेलं होतं. कोविडच्या काळामध्ये तुम्ही खिचडी सोडली नाही. कोविडच्या काळामध्ये कफन सोडलं नाही. कोविडच्या काळामध्ये जे ढोल वाजत होते अशा कंपन्यांना तुम्ही कोविड जम्बो सेंटर चालवण्याचं काम दिलं. कोविडच्या काळामध्ये लोकांच्या औषधामध्ये सुद्धा लाचखोरी करण्याचं पाप उभाटा गटानं केलेलं आहे. त्यामुळं त्यांना कोविडच्या काळाबद्दल तर बोलण्याचा अधिकार नाही. आमचं सरकार हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना आधार देणारं सरकार आहे. जवळपास 2,500 कोटीची मदत पहिल्या टप्प्यात देवाभाऊंनी केलेली आहे. इथून पुढे देखील दुसऱ्या टप्प्यामध्ये अशाच पद्धतीनं भरघोस मदत शेतकऱ्यांना केली जाईल आणि शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं म्हणजे केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, हे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे. कुठेतरी 1 दिवसापूर्वी जी कॅबिनेट बैठक झाली त्यावेळी गिरीश महाजन अनुपस्थित होते. यामुळे ते पाहणी करताना पाहायला मिळाले. अक्षरशः त्या ठिकाणी दुचाकी 4 चाकी जात नव्हती, ट्रॅक्टरने गिरीश महाजन कुठला दिसली. मात्र संकटमोचक ही अफवा असल्याचं राऊत बोलत आहेत. कशा प्रकारे गिरीश महाजन हे संकट मोचक आहेत हे वास्तव आहे. गिरीश महाजन यांची आजपर्यंतची कारकीर्द ही संकटमोचक अशीच आहे. परंतु संजय राऊत यांची आजपर्यंतची कारकीर्द गंजेडी अशी आहे. माझा थेट संजय राऊत यांच्यावर आरोप आहेत. आमचे गिरीश महाजन हे संकटमोचक आहेत. ते बांधावर जातात, शेतकऱ्यांना मदत करतायत. तुम्ही रोज सकाळी उठून गांजा ओढता आणि पत्रकार परिषदेत बोलून खोटे ढोल वाजवण्याचं काम संजय राऊत तुम्ही करतायत. गिरीश महाजन संकटमोचक आहेत तर संजय राऊत गंजेडी आहेत. त्यांचा गंजेडीपणा, गांजा ओढून सकाळी करणारी बडबड ही महाराष्ट्राला माहीत आहे. त्यामुळे त्यांनी गिरीश महाजन आणि भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांवर बोलू नये. मुंबईतल्या एसआरए प्रकल्पाची जी सातत्याने चर्चा त्यावर आरोप होत आहेत. काल परवा वर्षा गायकवाडांनी सुद्धा प्रेस घेतली. राऊतांनी असं म्हटलं की एसआरए प्रकरणामध्ये सरकारमधल्या कुणाकुणाच्या खिशात पैसे पडले ते पाहिलं पाहिजे. कोण संजय राऊत जे उद्धव ठाकरेंच्या तुकड्यावर जगतात? अहो संजय राऊत कोविडच्या काळामध्ये रोज 100 कोटीची वसुली तुम्ही करत होतात. ज्या पद्धतीनं 100 कोटी रुपयाची दररोज वसुली होती त्याचा हिशोब लावला तर 2.5 वर्षामध्ये 9.5 लाख कोटी रुपये जमा होतात. महाविकास आघाडीच्या काळामध्ये 2.5 वर्षामध्ये या हिशोबानं जवळपास 9.5 लाख कोटी रुपयाचं मलिदा तुम्ही जमा केला होता. या 9.5 लाख कोटीपैकी किमान 20,000 कोटी आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना द्या. आज तुम्ही मराठवाड्यातल्या बांधावर जाणार आहात ना. कोविडमध्ये आणि एसआरएच्या घोटाळ्याच्या माध्यमातून 9.5 लाख कोटी रुपयाचा मलिदा महाविकास आघाडीने कमवला होता. त्या 9.5 लाख कोटी रुपयापैकी किमान 20,000 कोटी उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना घोषित करावे. माझं संजय राऊतांना देखील आव्हान आहे
की तुम्ही थोडेसे हात झटका आणि या 9.5 लाख कोटी रुपयापैकी किमान 20,000 कोटी आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या बांधवावर, आमच्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर खर्च करा, एवढीच माझी मागणी आहे. सरकारकडे निवडणुकीसाठी 1-1 लाख कोटी रुपये खर्च करायला आहेत, परंतु शेतकऱ्यांना मदत देताना मात्र निकष आणि या सगळ्या गोष्टी समोर येतात. आम्ही शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करतो. देवेंद्र फडणवीस यांनी कुठलीही निकष न लावता, कुठलाही आट न ठेवता शेतकऱ्यांना पाऊस पडल्याबरोबर पहिल्या टप्प्यामध्ये 2,500 कोटी लगेच दिले. आम्ही कुठलेही निकष लावत नाही आणि सगळ्या अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत की बांधावर पाहणी करायची गरज नाही. ड्रोनच्या माध्यमातून मोबाईलमध्ये फोटो आला तरीही तो पंचनामा आम्ही गृहीत धरतोय आणि शेतकऱ्यांना मदत करतोय. आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर जातो, आम्ही शेतकऱ्यांना आधार देतोय, आम्ही शेतकऱ्यांना मदत करतोय. तुम्ही फुटकी कवडी देखील दिली नाही, तुम्ही साधी दमडी देखील दिली नाही. तुम्हाला याबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. निवडणुकीच्या काळात जनतेनं भारतीय जनता पार्टीला आशीर्वाद दिले. निवडणुकीच्या काळात लेना बँक करणारे तुम्ही आहात. ज्या पद्धतीनं लेना बँक करून पैसे घ्यायचे, ही बँक तुमची आहे. संजय राऊत आणि उभाटा गटाची लेना बँक आहे, तर महायुतीची ही देना बँक आहे. आम्ही शेतकऱ्यांना देतो तर तुम्ही शेतकऱ्यांकडनं लुटता. आम्ही शेतकऱ्यांना आधार देतो तर तुम्ही शेतकऱ्यांकडनं, तुम्ही मुंबईकरांकडनं आणि सर्वसामान्य नागरिकांकडनं लुटण्याचं काम करताय. आमची महायुतीची देना बँक आहे तर उभाटा गटाची लेना बँक आहे. आम्ही सरकारला जाब विचारणार असं आता रोहित पवार बोलत आहे. दुसरीकडे नेपाळमध्ये जी परिस्थिती जनतेची उद्भवली होती ती लक्षात ठेवणे असं राहू नये. खरं तर रोहित पवार यांनी सरकारला जाब विचारण्याच्या आधी आपले आजोबा आदरणीय शरद पवार साहेब यांना जाब विचारला पाहिजे. शरद पवार साहेब, आपल्या हयातीमध्ये 10 वर्ष सक्षमपणे कृषी मंत्रीपद तुमच्याकडे होतं, परंतु ते कृषी मंत्रीपद असताना, तुम्ही कृषी मंत्री असताना काय केलं? कशा पद्धतीनं कृषी मंत्री असताना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची वाट लागवण्याचं काम पवार साहेब तुम्ही केलं होतं. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सर्वाधिक आत्महत्या रोहित पवारजी आपले आजोबा कृषी मंत्री असताना झाल्या होत्या. त्यामुळं सरकारला जाब विचारण्याऐवजी आदरणीय पवार साहेब सिल्वर ओकवर राहतात. तुम्ही जरा सिल्वर ओकवर जा आणि पवार साहेबांना जाब विचारा की महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची ही अवस्था कुणामुळे आहे. लेह लडाखचा भाग जो आहे तो सुरक्षित ठेवू शकत नाही, मग तुम्ही कसले विश्वगुरू असे संजय राऊत? खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याबद्दल बोलण्याचा अधिकार संजय राऊत यांना नाही आहे. जेनझी ही भारतीय जनता पार्टीसोबत आहे. जेनझी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे. त्यामुळंच दिल्ली विद्यापीठामध्ये जेनझीनी भारतीय जनता पार्टीला साथ दिली. हैदराबाद विद्यापीठामध्ये जेनझीनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला साथ दिली. जेनझी आमच्यासोबत आहे कारण ही जेनझी म्हणजे जेन एम, पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना साथ देणारी ही जेन एम आहे. त्यामुळं संजय राऊत यांनी विनाकारण वायफळ बडबड करू नये. लेह लडाख असेल, या सगळ्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहा बारकाईने लक्ष ठेवून आहेत आणि सगळ्या पद्धतीची मदत, सगळ्या पद्धतीच्या सूचना गृह खात्याने त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. संजय राऊत हे राहुल गांधीची चमचेगिरी करण्याचं काम करतायत. ज्या पद्धतीनं राहुल गांधी भाषा वापरतात, ज्या पद्धतीनं राहुल गांधी बोलतायत, अगदी त्याच पद्धतीनं आज सामनाच्या अग्रलेखामधून सुद्धा संजय राऊत यांनी राहुल गांधीची चमचेगिरी करण्याचं काम केलंय. बाळासाहेब ठाकरे यांनी म्हटलं होतं की माझ्या पक्षाची काँग्रेस होणार असेल तर माझं दुकान बंद करून टाकेल, परंतु संजय राऊत आज बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजण्याची काम तुम्ही करतायत आणि अशा पद्धतीनं राहुल गांधींची आणि काँग्रेसची चमचेगिरी करण्याचं पाप संजय राऊत यांच्या हातून घडते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सतपाळ म्हणतात की शेतकऱ्यांना 50,000 हेक्टरी मदत जी आहे झाली पाहिजे. सरकारकडे पैसे याआधी खूप होते, कारण 50 कोटी घोषणा कुठून आली होती आपल्याला माहिती आहे. सरकार पाडासाठी, आमदार विकत घेण्यासाठी त्यावेळी पैसे होते. मग आता शेतकऱ्यांना मदत द्यायला पैसे का नाही येत असते? हर्षवर्धनजी, तुमच्या आमदारांना आधी सूचना द्या आणि 1 महिन्याचं मानधन हे शेतकऱ्यांना द्यावं. याबद्दल हर्षवर्धनजींनी काँग्रेसच्या आमदारांना सांगावं. सरकार हे शेतकऱ्यांसोबत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 2,500 कोटी रुपये आम्ही तातडीनं दिले.
इथून पुढे देखील केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, शेतकऱ्यांना अशाच पद्धतीनं मदत करेल. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे गेलेले असतील. शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी इथलं सरकार समर्थ आहे आणि अतिशय सक्षमपणे इथलं सरकार दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार आहे. हर्षवर्धन सपकाळ यांना माझी विनंती आहे की त्यांनी सरकारवर टीका करून राजकारण करण्यापेक्षा आपल्या काँग्रेस पक्षातील सर्व आमदारांना, महाविकास आघाडीच्या खासदारांना सूचना द्याव्यात की त्यांनी किमान आपलं 1 महिन्याचं मानधन हे मराठवाड्यातील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना द्यावं.